नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर पहिली, आपल्याकडे ना प्लास्टिकच्या बॉटल्स असतात आणि आपण अगदी त्यामधलं पाणी पिल्यानंतर ना किंवा वेगवेगळे ड्रिंक्सच्या बॉटल असतात ना, तर त्याचे झाकण ना आणि बॉटलसुद्धा आपण फेकून देतो. पण त्या झाकणाचा खूप छान पद्धतीने आपण रियूज करू शकतो आणि आपल्या पैशांची सुद्धा बचत होऊ शकते. ते कसं, माझ्याकडे 4 जे आहे बॉटलचे मी झाकण घेतले. तसं काही नाही, 4च घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे घ्या. फक्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त हवे. ॲल्युमिनियम फॉइलचे 2 असे चौकोनी आयताकृती काप मी करून घेतलेले आहेत. आता याला तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाइन देऊ शकता. आता 4च आहे त्यामुळे हीच डिझाइन बनेल. ठीक आहे. आता बघा, एक ॲल्युमिनियम फॉइल आपल्याला खाली, त्यावरती झाकण आणि त्यावरती पुन्हा दुसरी ॲल्युमिनियम फॉइल. इकडे प्रेस आपल्याला कडक अशी गरम करून घ्यायची आहे आणि ही 2 मिनिटं आपल्याला या झाकणांवरती अशी फिरवायची. डायरेक्टली झाकणांवरती टाकायचं नाही, नाहीतर झाकणचं जे काही प्लास्टिक असतं ते प्रेसला लागेल आणि प्रेसची खालची बाजू ही खराब होईल. आता बघा, 2 मिनिटानंतर आपल्याला याला 30 ते 40 सेकंद हात लावायचा नाही आणि नंतर तुम्ही बघणार की हे व्यवस्थितरित्या एकमेकांना स्टिक झालेले आहेत, चिपकलेले आहे. आता मला तुम्ही सांगा, याचा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात? बरं, मी तुम्हाला 2 सजेशन देते ना. मी असल्यावर टेन्शन काय? टी कोस्टर म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. अगदी तुम्हाला पैसेही खर्च करायची गरज नाही. किंवा मुलं ड्रॉइंग करतात, सो मुलांना ॲज अ कलर त्यामध्ये ॲड करून कलरिंग करण्यासाठी ही एक कलर प्लेट म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि तिसरा उपाय म्हणजे हळद, कुंकू, तांदूळ हे ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. किती भारी आहे ना? पैशांचीही बचत आणि एक्स्ट्रा एफर्ट्सही नाही आणि मेन म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. नंतरची टीप बघणार आहोत. आपल्याकडे ना एकदाच भरपूर कॅरी बॅग ना त्या साचल्या जातात. आता याचा वापर आपण ओला कचरा ठेवण्यासाठी नक्की करत असतो. पण ह्या व्यवस्थितरित्या आपण ठेवल्या नाही तर यामध्ये ना झुरळसुद्धा व्हायची शक्यता असते. आणि ह्या ऑर्गनाइज पद्धतीने कशा ठेवायच्या, किंवा जर तुम्ही प्रवास करत असणार, तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल, तर मग तुमच्या पर्समध्ये ना अशा पद्धतीने घडी करून एखादी कॅरी बॅग नक्की ठेवा. ती जास्त तुमचा जागासुद्धा घेणार नाही आणि एकदम छोटीशी कॅरी बॅगची आपण घडी करतोय. तुम्ही माझ्या आवाज ऐकण्यापेक्षा व्हिडिओ स्लो बघितला, तुम्ही स्लो करून जर बघितला तर तुम्हाला ही घडी कशी करायची ते समजेल. बघा, इकडे आपली घडी तयार झाली आहे. ही तुम्ही कुठेही पर्समध्ये ठेवू शकता. तुम्हाला कुठे अजून काहीतरी असेल, एक्स्ट्रा सोबत घ्यायचं असेल, लहान मुलं असेल, सो लहान मुलं असताना असं एक कॅरी बॅग वगैरे जवळ असावी त्यांचं डायपर वगैरे टाकण्यासाठी. सो अशा छोट्या छोट्या कॅरी बॅगच्या घडी करून नेल्या तर उत्तम. चला, इकडे आपल्याला घ्यायची आहे बॉटल, प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे. आता ह्या प्लास्टिकच्या बॉटलने आपण एक जबरदस्त टूल बनवणार आहोत आणि तुम्हाला मी सांगते, तुम्ही हे बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार, वाव प्राजक्ता, किती छान शेअर केलंय. जो काही त्याचा खालचा बॉटमचा भाग आहे तो आपल्याला थोडासा कट करायचा आहे, जास्त कट करायचा नाही. आता जो काही त्याच्या तोंडाकडचा भाग आहे तो सुद्धा तुम्ही थोडासा कट करू शकता. एवढा नाही करायचा, अगदी थोडासा. जे काही आपलं झाकण आहे ना ते थोडंसं कापून घ्यायचं. आता बघा, आपल्याला कॅरी बॅग घ्यायच्या, जेवढ्या तुमच्याकडे कॅरी बॅग्स असतील ना त्यांची अशी ओबडधोबड घडी करून घ्यायची. अगदी एकदम बारीक नाही म्हणते, अशी ओबडधोबड करून घ्यायची, जी मी तुम्हाला दाखवते आहे. या पद्धतीने जेवढ्या कॅरी बॅग असतील ना एकाच बॉटलमध्ये आपण टाकणार आहोत. आता आपल्याला काय करायचं, ह्या पूर्ण कॅरी बॅग ना एक एक करून ह्या बॉटलमध्ये मागच्या साईडने टाकायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे यामध्ये टाकत आहात तर तेव्हा हे व्यवस्थित दाबायचं. त्यामुळे मी म्हटलं, जो काही बॉटलचा वरचा भाग असतो झाकणाकडचा तो थोडासा तुम्ही कापला ना तर जी काही कॅरी बॅग आहे ती निघण्यास अजून छान मदत होईल. असंच ठेवलं तर काय होईल, थोडंसं तुम्हाला एफर्ट्स करावे लागतील. सो हे तुमच्यावरती आहे, मी काही केलं नाही आहे, पण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे डबल साइडेड सेलो टेप घ्यायची आहे, एका बाजूने अशी लावायची आहे. आणि आता ही तुम्हाला किचनमध्ये किंवा तुम्हाला जिथे याचा वापर होणार आहे, शक्यतोवर आपण ह्या ओला कचऱ्यासाठीच वापरतो ना, सो किचनमध्ये तुम्ही कुठेही अशा पद्धतीने स्टिक करून द्यायचे. 2-5 मिनिटं याला हात लावू नका, ते व्यवस्थित स्टिक होईल. आता याच्यामधनं तुम्हाला कॅरी बॅग कशी काढायची ते सांगते. बघा, आपलं टूल हे तयार झालेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, याचं फक्त असं झाकण काढायचं, यामधून कॅरी बॅग काढायचं, किंवा झाकण नाही लावलं तुम्ही तरीही चालणार आहे. आणि पुन्हा झाकणाकडचा भाग जो आहे थोडा कापला तर अजून उत्तम होईल. सो तुम्हाला कशी वाटली ही टीप मला कमेंट करून नक्की सांगा. कॅरी बॅग एकाच बॉटलमध्ये भरपूर बसू शकतात आणि मेन म्हणजे ऑर्गनाइज सुद्धा दिसतं आणि रियूज सुद्धा होतो ना बॉटलचा. सो नक्की करून बघा.
शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मुलांच्या बॉटल ह्या स्वच्छ असणं गरजेचं आहे. पावसाळा सुरू आहे त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे खूप चान्स असतात. मेनली पाण्याने हे इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. अशा वेळी तुमच्या मुलांच्या बॉटल ह्या अगदी स्वच्छ कशा करायच्या, जर त्यामधनं स्मेल येत असेल, हिरवं शेवाळ झालं असेल, तर घरच्या घरी कशा साफ करायच्या तेही वॉशिंग पावडरचा वापर न करता, डिशवॉश लिक्विडचा वापर न करता थोडंसं बॉटलमध्ये ना पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा. बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नसेल, इनोचा वापर करा. थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला अगदी पूर्ण बॉटल भरून पाणी टाकायचं नाही आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मेण टाकायचं आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा ब्रश वगैरे नसेल बॉटल घासण्याचा, तर मग अशा वेळेस तुम्ही कशाचा वापर करू शकता, तर ते म्हणजे आपले जे कॉईन्स असतात ना त्याचा वापर करू शकता. 3 ते 4 तुम्हाला कॉईन्स घ्यायचे आहेत आणि तुम्हाला नक्की एक सजेस्ट करेल की पावसाळ्यामध्ये मुलांच्या बॉटल्स ह्या व्यवस्थित रोज अगदी पाण्याने तरी धुतल्या गेल्या पाहिजे. सॅटर्डे संडे कधी कोणत्या शाळेत सुट्टी असते किंवा कोणत्या शाळेला फक्त संडेला सुट्टी असते. सो संडेला तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या मुलांच्या बॉटल्स ह्या व्यवस्थितरित्या डीप क्लीन करायच्यात. जर त्या स्ट्रॉच्या बॉटल असतील तर स्ट्रॉसुद्धा व्यवस्थितरित्या स्वच्छ केलाच गेला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असू शकतात. सो तुम्ही स्ट्रॉ डायरेक्टली काय करू शकता, नळाखाली लावू शकता आणि तिथनं पाणी पास झालं म्हणजे हा योग्यरित्या साफ होतो. आता बघा तुम्हाला हे कॉईन्स टाकल्यानंतर एकदम जेवढं तुमच्याकडे ताकद आहे तेवढा प्रेशरने तुम्हाला हे व्यवस्थित शेक करायचं. जर काही शेवाळ वगैरे झालं असेल, तुमच्याकडे ब्रश नसेल, तर अशा वेळी कॉईन्स हे खूप मदत करतात. बेकिंग सोडा त्यामधली जी काही दुर्गंधी असते ती निघण्यास खूप मदत करतो आणि व्हिनेगर हे आपल्या बॉटलमधलं जे काही चिकटपणा असतो तो निघण्यास मदत करतो. इकडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. बाहेरची साईड तुम्ही ज्या पद्धतीने धुता तसं करू शकता. आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडली असणार. मला ना गार्डनिंग खूप आवडते आणि पावसाळ्यामध्ये मी पर्सनली काही झाडं लावली आहेत. त्यामुळे मला असं वाटलं चला माझ्या ऑडियन्ससोबत शेअर करूया. जर तुम्हालाही गार्डनिंग आवडत असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच झाडं वगैरे लावू शकता. ग्रोथसुद्धा चांगली होते. पण जेव्हाही तुम्ही हे लावता तेव्हा फर्टिलायझरचा वापर नक्की करा. आता मी काय काय लावलं आहे, जास्वंद, गुलाब आणि काही मेथी, मिरची सगळं लावलं आहे आणि मला मनी प्लांटसुद्धा वेगवेगळ्या याच्यात लावला आहे. मी अशा काही वेगळ्या अशा कुंड्या घेतल्या आणि माझ्या जुन्या पुराण्या 3-4 वर्षाच्या आहेत. काही बकेट्स तुटल्या होत्या त्याचा वापर केला आहे आणि काही माझ्याकडे डबे होते मी त्याचा वापर केला. चला नंतरची टीप बघूयात जी प्रत्येक महिलासाठी अगदी मी सांगेल की खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कुठे गावाला जायचं असेल आणि आपल्याला सोबत जर कॅश न्यायची असेल, सो अशा वेळची ही टीप. जर तुम्ही साडी घालत असणार पेटीकोटसाठी सेम टीप, जर तुम्ही ड्रेस घालत असणार तर ड्रेससाठी सुद्धा सेम टीप. मी इकडे ड्रेस दाखवते आहे. तुम्हाला जेवढी कॅश सोबत न्यायची आहे काय करायचं आहे ती घ्यायची आहे आणि आपलं जो दागिन्यांचं पॉकेट असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. हे जे करत आहात तर पेटीकोटसाठी सेम असणार आणि पॅन्ट घ्यायची आपल्याला, आपलं वरचं टॉप घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे सेफ्टी पिन. बघा मी सेफ्टी पिन कशा पद्धतीने लावत आहे, अशा पद्धतीने आतून आपल्याला ती घ्यायची आहे. नंतर व्यवस्थितरित्या आपल्याला याचं चेन लावून घ्यायचे आणि आतल्या बाजूने पॅन्टच्या आतल्या बाजूने आपल्याला असं घालायचं आहे. शक्यतोवर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता तेव्हा असा प्लाझो वगैरे किंवा अशा हेरम वगैरे घालू शकता जेणेकरून त्यामध्ये ना अगदी स्किन फिट नसतं, त्यामुळे तुम्हाला इरिटेशन होणार नाही. आणि बघा तुम्ही अगदी कॅश व्यवस्थितरित्या घरपोच नेऊ शकता. टीप कशी वाटली कमेंट करून सांगा. नंतरची टीप बघूयात. कोणताही ऋतू असला तरी आपलं घर साफ करण्यासाठी हा झाडू खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, पण हा पण तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं असतं. मग अशा वेळेस जर तुमच्याकडे असा प्लास्टिकचा झाडू असेल आणि जर तो तुम्ही धुतला तर मग अशा वेळेस काय होतं, आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे हा झाडू व्यवस्थितरित्या सुकत नाही. आता कपडे सुकत नाही तर झाडू तर हा खूप मोठा असतो, सो तो कसा सुकणार ना. मग अशा वेळेस जर तुम्ही तुमचा झाडू कोणत्याही ऋतूमध्ये धुतला असेल तो लवकर सुकण्यासाठी तुम्हाला एक टीप मी सांगते आहे आणि मेन म्हणजे ही टीप तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये फॉलो करायची, म्हणजे झाडू हा पटकन सुकतो, खराब होत नाही आणि त्याला बुरशी लागत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, चिमटे घ्यायचे आहेत आणि चिमटे घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने थोडं अगदी जे काही झाडूचे केस आहेत ते घेऊन असं थोडंसं पसरवून ठेवायचं. का? कारण इथून हे लवकर सुकण्यास मदत होईल. आतला जो काही भाग असतो तो लवकर सुकत नाही, म्हणून आपल्याला असं करायचं. सुकल्यानंतर तुम्ही हे चिमटे काढून घेऊ शकता आणि जबरदस्त तुमचा झाडू जो आहे क्लीनसुद्धा होतो आणि सुकतो सुद्धा. या सर्व टिप तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि कोणती टिप जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. जर तुम्ही हे फेसबुकवर बघत असणार तर नक्की फॉलो करा. हे अशा पद्धतीने तुम्ही कुठेही सुकवू शकता. सो मंडळी उशीर कसला करताय, पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चला मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.